उमर फक्की आणि त्याच्या साथीनं फलंदाज रोशन जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय। दोन जवळचे मित्र जे ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। बघूया या मित्रांची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने इथे खेळ करते, कशा पद्धतीने रन्स त्या धाफलकावर जोडते। उमर आणि रोशन असे दोन जवळचे मित्र जे सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलीच जरी कधी वाईट वेळ तरी एकटा कधी पडलो नाही। एक मित्र आहे माझ्या पाठीशी ज्यानं अडचणीत साथ कधी सोडली नाही। अशी एकमेकांच्या अडचणीत साथ देणारे दोन मित्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत। उमरच्या साथीने रोशन। मॅचला सुरुवात होणार आहे। महाअंतिम मुकाबला आहे, महत्वाची मॅच आहे, एक बिग बॅटल ते इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल। या बॅटलचा विजेता कोण ठरेल? चला मॅच सुरू करा हीच विनंती आहे। स्ट्रायकर एंडकडे उमर, नॉन स्ट्राइक एंडकडे रोशन। गोलंदाजीच्या ट्रॅकवर दुपारे पाडाकरांचा बुमराह चिराग जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी इथे त्याच्या वतीने अपेक्षित आहे। पहिला बॉल चिरागचा, समोर उमर फक्की जो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत। महाअंतिम सामना याच्या नाईटचा कोण जाऊन पोहोचेल बक्षीस पात्र फेरीमध्ये ते इथे आपल्याला बघायचं आहे। चांगला बॉल दर्जेदार बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला। अगदी फुलर लेंथवर हा चेंडू हाताळला। एक सिंगलनं तिथे धाफलकावर धावसंख्या नोंदवली गेली। डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिली एक धाव ती धाफलकावर जोडलेली आपल्याला पाहायला मिळते। सुरुवात जी खूप महत्वाची असते आणि इथे सिंगलनं आपली वैयक्तिक सुरुवात ती केली गेली आहे। यावेळेस मात्र हा बॉल तिथे फुलटॉस होता, मात्र मिडल ऑफ द बॅट खेळणं ते शक्य झालं नाही। आणि जर तुम्ही मिडल ऑफ द बॅट खेळणार नाही तर रन्स त्या तुम्हाला योग्यतेने मिळणार नाही। एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडू दोन्ही फलंदाज ऑफ द मार्क झालेत। एक सिंगल ही दोन्ही फलंदाजांना तिथे धाफलकावर जोडली गेली। चिराग षटकातील तिसरा बॉल घेऊन समोर उमर फक्की। यावेळेस मात्र चांगला बॉल आणि तिथे पंचांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाहीये। बोट आकाशाकडे, माघारी जावं लागेल उमर फक्कीला। खूप मोठी विकेट इथे संपादित केली आहे गोलंदाज चिरागनं। फलंदाज उमर बाद। अगदी कॉन्फिडंट होता चिराग ज्या पद्धतीने त्याने चेंडू डिलिव्हर केला होता। हे बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून ते तिथे नक्की बघू। इथे टप्पा खाल्यानंतर बॉल जर आपण पाहिला तर अगदी यष्ट्यांच्या समोर होता, मिडल स्टंपच्या समोर होता। आणि त्यानंतर तो शाऊट करण्याआधी जो आवाज होता ना हा बघ गेला। अगदी तो खूप महत्त्वाचा आवाज तिथे आपल्याला ऐकायला मिळाला। आणि त्यानंतर मग ती कॉन्फिडंट अपील आणि उमर ज्याला माघारी परतावं लागलं। मोठा झटका आहे, मोठा आदर आहे बोबा 11 करता। उमर फक्की एक विध्वंसक बॅटर आहे, मोठ्या इनिंग सातत्याने खेळणारा बॅटर आहे। विशाल लोखंडे आलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता। त्यानं ही पहिल्या मॅच मध्ये टीमला सावरलंय। चांगली बॅटिंग आज त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि सध्या त्याच्या चांगल्या बॅटिंगची वेळ आहे। इथे जर तो चांगली बॅटिंग करून गेला तर मग ही मॅच ती रंगतदार स्थितीमध्ये पोहोचू शकते। शेवटी काय चित्र असेल ते ठाऊक नाही, मात्र लढणं जे क्रिकेटमध्ये गरजेचं असतं आणि तो लढा इथे तुम्हाला द्यावा लागेल। तुमची लढाऊ वृत्ती ती तुम्हाला जागृत ठेवावी लागेल। चिराग आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय। यावेळी चांगला बॉल तिथे शॉर्ट कव्हर मध्ये खेळला। 1 रन ती धाफलकावर लावायची। एका सिंगलनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय, धावसंख्येला पुढे सरकवलंय।
चांगली गोलंदाजी करतोय चिराग. अगदी शेवटच्या मॅचची अहमियत काय आहे ठाऊक असल्यासारखा खेळ जो आहे ना तो त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. कारण या स्पर्धेत प्रत्येकाला क्वालिफाय व्हायचंय आणि दोन्ही संघ असे आहेत जे मोठ्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याकरता खूप जास्त आतुर आहेत. त्यांच्यामधली मॅच आहे. हा बॉल चांगला आहे, चांगला आहे. रोशनच्या समोरनं बॉलला विकेटच्या मागे नेला. हे बघा तिथे रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. टप्पा झाल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि विकेटच्या मागे गेला. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. प्रथमेश सुद्धा चांगल्या लाईन सुचवतात आम्हाला. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाचा कटप्पा करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट चांगला फटका रोशनच्या बॅटमधनं. बॉल सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी ब्रँडेड हिट षटकार. या षटकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर प्रेशर ते क्रिएट झालं होतं आणि प्रेशर कुठेतरी रिलीज करणं गरजेचं होतं आणि ते प्रेशर रिलीज केलंय. तिथे चांगला फटका आपल्याला रोशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहिल्या ओव्हरनंतर धाफलकावर 9 धावा. चला लगेचच पुढचा गोलंदाजच्या ट्रॅकवरनं तुम्हाला सेट करायचं आहे. महत्वाच्या मॅचमध्ये किती धावसंख्या धाफलकावर उभी राहिली जाईल, किती धावसंख्येचं लक्ष दिलं जाईल, उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी होईल, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज लोकेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. विशाल लोखंडे त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंडकडे आहे. लोकेश आणि विशाल या दोघांमधला खेळ. त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे. तिथे आडव्या पट्ट्याचा वापर केला. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक त्यापेक्षा जास्त मिळणार नाही हे ठाऊक आहे. त्यामुळे तिथे अगदी शांततेत दोन्ही बॅटर ते आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या आपल्या घराकडे एकच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या एकेरीकडनं दुहेरीकडे पोहोचली. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये दुहेरी धावसंख्या धाफलकावर लागताना थोडासा उशीर जरूर झालाय, मात्र अजूनही वेळ गेलेली नाही आहे. इथनंही या डावाला सावरता येईल, चांगला खेळ दाखवून धावसंख्या उभी करता येईल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे कमी गतीनं होता. थोडंसं गतीचं परिवर्तन आणि त्याबरोबर टप्पा जर आपण पाहिला तर तो बॅटच्या रेंजपासून थोडासा आखूडता ठेवला होता. आधी बॅट गेली नंतर बॉल आला आणि तो देहेष्टीवर जाऊन आदळला. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर धावसंख्या 10 आहे. 1 विकेटच्या पतनानंतर अजूनही या डावामधले जवळपास 10 चेंडू शिल्लक आहेत. या डाव बॉलमध्ये किमान 20 ते 25 धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस रोशननं बॉलला उडवलंय. बॉल चाललाय मिड विकेटमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. त्यानं टिपलाय झेल आणि संपवलाय रोशनचा खेळ. एक मोठा मासा तो गळाला लागलाय. रोशन त्याला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर होता. तिकडनं वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र जिथपर्यंत वळला तिथे क्षेत्ररक्षक होता. तो गोलंदाजाची ढाल बनला आणि त्यानं तिथे खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला. विकेट मिळवली. माघारी परतवलं रोशनला. अडचणी त्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या अडचणीतनं मार्ग काढावा लागेल. मात्र रोशन आणि उमर जरी बाद झाले असले तरी एक युवा प्रतिभा संपन्न बॅटर जो नेहमीच खानिवली संघाला अडचणीच्या क्षणामधनं बाहेर काढतो तो अयान मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. आज अयानची बॅट चालली तर निश्चित एक स्टार खेळाडू म्हणून त्याची ही स्वतःची एक वेगळी ओळख त्याला निर्माण करता येईल. कारण लेट नाईट जरी मॅच सुरू असली तरी खूप सारे प्रेक्षक अजूनही या स्पर्धेला वॉच करतायत. तालुक्यातील खूप सारी लोक ही स्पर्धा आपल्या घर बसल्या अजूनही पाहतायत. पुढचा बॉल चेंडूला पाहिलंय, सोडून दिले. बाकीचं काम पंचांवर सुपूर्द केलं. पंचांनी इशारा केला वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढताना ही धावसंख्या 11वर. अयान त्याच्याकडे सर्वांच्या लक्ष आहे. बघूया अयान तो मैदानाच्या आतमधनं कशी इनिंग साकारतोय, कशा पद्धतीची फलंदाजी करतोय, या डावाला काय तो सावरतोय. खूप सारे प्रश्न ते उद्भवलेत. या प्रश्नांना जर उत्तर द्यायचंय तर अयानला मैदानाच्या आतमधनं उभं राहताना मोठे फटके ते पेशकश करावे लागतील. फुलटॉस मिळालाय बॉडी लाईनवर.
तिथे बॉल स्क्वेअर लेग मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, बॉलला जोपर्यंत फील्ड केलं, रिटर्न केलं, तद्वर एकच रन त्यावर शांत राहावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 12ला 2 अशी स्थिती आहे. 1.4 3 ओव्हरच्या मॅच मध्ये शांतता आहे. आज काय गोलंदाजी केली आहे, लाजवाब मारा तो सोपान स्मृती दुपारेपाडा या टीम कडनं आपल्याला पाहायला मिळालाय. खूप चांगला परफॉर्म केलाय. अगदी दर्जेदार गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजानं मैदानाच्या आतनं साकारली. यावेळेस मोठ्या फटक्याकडे जायचं होतं. तिथे जर आपण पाहिलं तर विकेट कीपर कडनं चुकी झाली. पंचांचा पंजा म्हणजे इथे बाईचा इशारा आहे. बॅटचा कुठलाही स्पर्श नव्हता. निर्धाव चेंडू टाकण्याची शक्यता होती तिथे, मात्र विकेट कीपरच्या चुकीनं 1 रन आली आहे, ज्यामुळे धावसंख्या 13. शेवटचा बॉल आहे. मोठा फटका आला तर 10च्या जवळपासची सरासरी ते अधोरेखित करता येईल. मात्र जर या बॉलवर फलंदाजाला रोखून धरलं तर मग थोडंसं मनोबल ते नक्की वाढलेलं असेल. शेवटचा गोलंदाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येणार आहे, काय करेल या चेंडूवर, कशा पद्धतीचं व्हेरिएशन असेल की वेगावर स्वार होताना गोलंदाज लोकेश तिथे चेंडू हाताळेल. लोकेशचा निर्णायक बॉल. यावेळी चेंडूला पाहिलंय, सोडलंय, बाकीचं काम पंचांनी पूर्ण केलंय. इशारा केलाय त्यांनी वाईटचा. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 14, 14 लावा. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. बोबा 11 खानिवली थोड्याशा अडचणींमध्ये आहे, मात्र या अडचणींमधनं मार्ग काढू शकतो असे 2 बॅटर सध्या मैदानामध्ये आहेत. त्यामधला प्रमुख अयान जो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल. यावेळेस फटका फसलाय. झेल महत्वाचा आहे. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आहे आणि तो झेल टिपलाय. शेवटच्या बॉलवर या ओव्हरच्या माघारी परतवलंय. अयानला, लोकेशला मिळालेली या मॅच मधली सर्वोत्तम आणि महत्वाची सफलता. आता मात्र येणारे शेवटचे 6 बॉल कसा खेळ असेल, कशा पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतनं केली जाईल, काय घडेल, काय बिघडेल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. कारण अडचणी त्या काही संपायचं नाव घेत नाहीयेत, त्या अडचणी वाढतच चालल्यात बोबा 11 खानिवलीच्या. शेवटचा सामना, महत्वपूर्ण मुकाबला तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जयजी पाटील पुन्हा एकदा या शेवटच्या मॅच करता जॉईंट होत आहेत. गौरांग आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गौरांग शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. विशाल लोखंडे. त्यावेळेस मात्र इथे आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचांनी दुजोरा दिलाय. बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूकडे. महत्वाची विकेट. फलंदाज विशाल लोखंडे बाद. महत्वपूर्ण सामना तो सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. क्वालिफाय होण्याची मॅच आहे आणि या क्वालिफाय मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सध्या अडचणीमध्ये बोबा 11चा संघ बॅटिंग मध्ये ज्या पद्धतीचं प्रदर्शन व्हायला हवं ते प्रदर्शन तेवढ्या योग्यतेचं ते पाहायला मिळालेलं नाहीये. 14ला 4 अशी स्थिती आहे. 2.1चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 5 बॉल ते या डावातले शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये 1 ते 2 मोठे फटके इथे बोबा 11 खानिवली करता अत्यावश्यक आहेत. येणारे 5 बॉलमध्ये हे 2 मोठे फटके बोबा 11 खानिवलीकडनं काय इथे मैदानाच्या आतनं खेळले जातील. यावेळेस मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखी एक गडी तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र खूप मोठ्या अडचणीमध्ये आलाय टीम बोबा 11 खानिवली. विकेटवर विकेट त्या इथे संपादित होत असताना लाजवाब गोलंदाजीचं पृथक्करण ते मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते. गौरांग त्यानं ही बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट्स मिळवल्यात. फलंदाज बाद.
आतापर्यंत 2 बॉल हाताळलेत आणि दोन्ही बॉलवर सफलता मिळवली आहे गौरांग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अदनान आलाय. अदनान आलाय मात्र शांत आहे. टप्पा खेळल्यानंतर गौरांगचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. खांडिवली संघ पुरता अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या 14 आहे. किमान 25+ धावा येणाऱ्या 3 बॉलमध्ये त्यांना धाफलकावर लावणं गरजेचं आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना धावसंख्येला एक चांगला आकार देणं गरजेचं आहे आणि तो द्यावा लागेल. त्याबरोबर लढता येईल. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला तिथे मिड विकेट कडे उडवलाय. काय फिल्डिंग होती आज, लाजवाब. विकेट खेळाडू बाद. नवीन फलंदाज ओसामा मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्रमांक 8 वर फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठल्या क्रमांकावर आलात ते महत्वाचं नाही आहे. या क्रमांकावर आल्यानंतर तुम्ही किती धावसंख्येचे क्रमांक तुमच्या नावासमोर लावताय ते महत्वाचं आहे. आणि इथे खूप चांगला नंबर 2 नावाच्या समोर लावलाय. बॉलला फेकून दिले डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. ओव्हर दी बॉलर हेड. साइड स्क्रीन वरनं षटकार 6. लाजवाब हिट, दमदार हिट तो मैदानाच्या आतनं खेळला गेलाय. कितव्या नंबरवर आलेलं ते महत्वाचं नाहीये. तुम्ही डावाला सावरण्याकरता किती नंबर बनवताय ते महत्वाचं आहे. आणि इथे 20 लागल्यात. शेवटचा बॉल आहे. एखादा मोठा फटका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो. मागच्याच 2 आठवड्यात एक सामना जो समालोचन करत असताना पाहिला मिळाला. या बॉल नंतर त्याबद्दलही थोडंसं बोलू जोपर्यंत क्षेत्ररक्षण लागेल. इथे चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू बरोबर पूर्वार्धाचा खेळ तो संपलाय. धाफलकावर धावसंख्या 20. विजयाकरता 21 ची गरज आहे. याच मागच्या 8-10 दिवसापूर्वी ग्रामीण धमाका बिग बॅश क्वालिफायर ज्या मॅचचं समालोचन केलं आणि तिथे अर्नाळा संघ ज्यांच्या 7 विकेट गेल्या होत्या 19 धावसंख्येवर आणि 8व्या नंबरवर बॅटिंग करण्याकरता करण वैती आला. 3 ओव्हरमध्ये 19 होतो अर्नाळा आणि शेवटी विजयाकरता 82 ची गरज होती. 3 ओव्हरमध्ये 65 रन्स मारल्या त्याने. 48 एकट्यानं मारल्या करण वैतीने. त्यामुळे कुठल्या नंबरवर येणं ते महत्वाचं नाही. तुम्ही कधी आलात आणि कसा खेळ करताय ते महत्वाचं असतं. इथे बघा इथे पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये मिळाली 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये मिळाल्या 2 विकेट आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये मिळाल्या 3 विकेट. एकंदर 6 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर धावसंख्या 20. विजयाकरता 21 या धावसंख्येची गरज आहे. अद्वर शेलार आपल्यासोबत शेवटच्या इनिंगमध्ये जोडले जातील.
चला मॅचकडे आपण जाऊयात. मॅच या ठिकाणी स्टार्ट करून दिली जाईल. सेकंड लास्ट बॉलवर आलेला तो एक षटकार आहे ना, तो सेकंड लास्ट बॉलवर आलेला षटकार या मॅचचं रूप काहीतरी स्पष्ट करू शकतो असं वाटतंय. मॅचकडे जाऊयात. येणारे बॉल आहेत 18 आणि करायच्यात तुम्हाला 21. 18 चेंडू आणि 21 ची गरज. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. गोलंदाज यावेळी मात्र सज्ज होतोय. जोरदार लाऊड अपील पंचांकडे केली जाते मनीष वलटेच्या विपक्षामध्ये. चला पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. याही वेळेला मिड ऑनच्या रिजन मध्ये बॉल. एका बाजूने तुम्ही आतापर्यंत चिरागची गोलंदाजी पाहिली आहे, दुसऱ्या बाजूवर म्हणजे नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर मात्र विशाल नाईक हे नाव लिहिलेलं आहे. त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. स्वतः कॅप्टन या ठिकाणी गोलंदाजी मात्र अप्रतिम करत असताना बघायला मिळतोय. धावसंख्या पाहिली तर अजून सुद्धा त्याने खर्ची केली नाही आणि चेंडू हाताळले 2. अप्रतिम पहिलं पॉवर प्लेचं षटक बघायला मिळतंय. या वेळेला मनीषने उडवून दिलंय. कॅचला संधी निर्माण झाली आहे. मॅच मधली गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना विशाल नाईकनं या मॅच मधला सर्वात मोठा मोहरा तो मात्र परतीच्या प्रवासाला धाडलाय. नाव आहे मनीष वलटे. या ठिकाणी मात्र परतीच्या प्रवासाला जात असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद. खतरनाक खतरनाक बॉलिंगचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. खानिवलीकर चेंडू आवडला असेल, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजी करता. जबरदस्त बॉलिंग बघायला मिळतीये. बघा आपण लाईव्ह स्क्रीनवरनं पाहतोय, प्रेक्षक सपोर्ट करण्याकरिता त्या ठिकाणी मात्र खानिवली संघाला आपण पाहतोय कशा पद्धतीने आलेत. बघा वा क्या बात आहे. पवेलियन भलेही तिथे मात्र आपण पाहू शकाल दुपारेपाडा टीमचा आहे. राजा पण मला वाटतंय तिकडे दिसतायत आम्हाला. आरके सलून प्रोपरायटर राजा आहेत आय थिंक तिकडे. यस मैदानाकडे जाऊयात. मात्र विशाल नाईक वा जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत त्याच्याकडनं बघायला मिळाली आहे. याही वेळेला वेगवान चेंडू होता. यष्ट्यांच्या मागे उमर फक्की त्याच्याकडनं मात्र एज होती आणि ती कॅच ड्रॉप करण्यात आली आहे. कॅच ड्रॉप झालीये. कॅच ड्रॉप झालीये. जीवनदान दिलं गेलंय राहुलला. राहुल आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये. दुपारेपाडा टीमचा याआधी जल्लोष आपण पाहिला. आता खानिवली टीमचा जल्लोष बघायला मिळतोय. परंतु दुपारेपाडा सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीयेत हे मात्र त्यांना पुनश्च एकदा दाखवून द्यावं लागेल. 4 चेंडू हाताळलेत आणि धाव मात्र अजून विशाल नाईकनं खर्ची केली नाहीये एकही. या वेळेला गेल्या बॉलवर वाचले, परंतु या वेळेला वाचणं बरंच कठीण. उमर फक्की आता कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. विशाल नाईकचं कौतुक करावं लागेल जयंतजी. बघा एका टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम बॉलिंगचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. एका लाईन आणि लेंथवर एक फलंदाजाला मात्र कमजोरी मिळाल्यानंतर वारंवार त्याच गोष्टीवर वार केले जात आहेत आणि विकेटचं पतन झालंय. या ठिकाणी राहुल आपण पाहतोय परतलेत माघारी. खानिवलीकरांचा जल्लोष मात्र मोठ्या संख्येनं बघायला मिळतोय, कारण गोलंदाजी विशाल नाईकची जबरदस्त आहे आणि ती मात्र अप्रतिम पुन्हा एकदा. परंतु मैदानाच्या आतमध्ये दुपारेपाडा टीम इथपर्यंत पोहोचले, त्यामध्ये सर्वात मोठा हातभार कोणाचा आहे तर पहिल्याच मॅच मधले फसलेली धावसंख्या आणि तिकडनं बाहेर काढण्याचं काम कोणी केलं होतं तर नाव आहे शुभम दुपारे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता पहिल्याच मॅच मध्ये 13 चेंडू 26 धावांची इनिंग ज्या शुभमनं खेळलेली, तो शुभम बॅटिंग करण्याकरिता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल. विशाल नाईक सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं आणि या वेळेला इट्स अ मेडन ओव्हर. वाह जबरदस्त. प्रेक्षकांना टाळ्या होऊन जाऊ द्या विशाल नाईक करिता. 2 विकेट आणि मेडन षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलंय. जबरदस्त बॉलिंगचं प्रात्यक्षिक. जबरदस्त बॉलिंगचं प्रात्यक्षिक. विशाल नाईक स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. याचं उत्तम प्रात्यक्षिक बघायला मिळालंय. या स्पर्धेमधील दुसरं मेडन षटक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय.
अगदी अप्रतिमरित्या बघा लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहिलं काय दर्जेदार अंपायरिंग आपल्याला संपूर्ण या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. जेपी पॅनलचे आपले सर्व जे ऑफिशियल्स आहेत. नवीन गोलंदाजी ट्रॅक वन गोलंदाजी करण्याकरिता विशाल लोखंडे, विशाल नाईक मात्र गोलंदाजीमध्ये आग ओकत असताना बघायला मिळालाय. पहिलं षटक या उपसरपंच चषक 2026च्या दुसऱ्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये मेडन बघायला मिळालंय. वा जबरदस्त विशाल नाईक. परंतु राजेश वल्टे मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीला गेलेला खेळाडू, अजून एकही बॉल त्याला फेस करायला मिळाला नव्हता. राजेशच्या विपक्षामध्ये विशाल फिंगर रोल केले, कट केले बॉलला, क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर चेंडू आणि सरळ निघून जाईल. क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये, बॉल दणदणकरी सीमारेषा पार. मिळाल्या धावा 4. वा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, परंतु कौतुक करावं लागेल राजेश वल्टेच. दुपारे पाड्या संघाचे सुद्धा समर्थक मोठ्या संख्येने आहेत. ते सुद्धा त्यांच्याकडनं सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र सेलिब्रेट केलं जाते. मॅच कडे पुन्हा एकदा परतूयात. आम्ही म्हणतोय राजेश वल्टे सुद्धा या मॅचला आपल्या बाजूने एक हाती नेऊ शकतो, इतकी क्षमता त्याच्यामध्ये सुद्धा आहे आणि तोच राजेश स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. सज्ज होईल पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉस बॉल बघायला मिळाला. बॉल आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेनं आलाय, माफ करा वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं आलाय. एकच सिंगल मिळाली आहे. बॉल घेऊन तिथपर्यंत गेले कारण रिस्क घ्यायला कोणी तयार नाहीये. बघा एका जर्सीच्या पाठीवर आपण फोटो पाहतोय. खऱ्या अर्थानं बाळा आहेत तिकडे, ते सुद्धा दिसत आहेत. संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना अनेक प्रेक्षक आज या स्पर्धेच्या माध्यमातून ही अंतिम मॅच मात्र अनुभवत असताना. आडव्या बॅटने खेळायचं होतं. दर्जेदार बॉल विकेटच्या मागे निघून गेलाय. उमर फक्की यांच्या हातामध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुढचा बॉल. आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा यशस्वी होतीये. आजच्या दिवसातनं पाहिलं आपण तर तब्बल 58,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. आपण पाहत आहोत उपसरपंच चषक 2026 हा दैदिप्यमान रजनी क्रिकेटचा सोहळा बिलोशी नगरीमध्ये एसपी ग्रुप आयोजित. यावेळेला स्विच हिट केलंय आणि पुन्हा एकदा तिकडे खराब कामगिरी. बॉल सरळ क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, निघून जाईल. चौकार. धावा मिळतायत 4. बघा दुपारे पाडा टीमचे सुद्धा समर्थक त्या ठिकाणी आहे. शुभम दुपारे यावेळी आगळा वेगळा स्ट्रोक खेळले आणि बॉलला मात्र त्यांनी यशस्वीरित्या पाठवून दिलं सरळ चौकाराकरिता. धावा मिळाल्या 4. इथून बॉल बाकी आहेत ते म्हणजे 8 करायच्या तुम्हाला 12. शुभम दुपारे या मॅच मधला महत्वपूर्ण या दुपारे पाडा टीमचा शिलेदार मैदानाच्या आतमध्ये आहे. सज्ज होईल. यावेळेला फटका चांगला. शुभमच्या बॅट बंद, निघून जाईल सरळ कव्हरच्या डोक्यावरनं. बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर दी रोप. शुभम दुपारेच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आत. धावा मिळतील 4 आणि सामन्याचं रूप मात्र स्पष्ट केलंय. येणारे बॉल बाकी येतात 7 आणि करायच्या तुम्हाला 8. 7 चेंडू मध्ये जबरदस्त 8 धावांची गरज. आतापर्यंत कानिवलीकरांचा जल्लोष पाहिला. दुपारे पाडाकर शुभमची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग शुभम कडनं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतीये. पहिल्या मॅच मध्ये ज्याने संघाला इथपर्यंत आणण्यामध्ये महत्वाचा रोल प्ले केलाय तो शुभम पुन्हा एकदा आपल्या संघाकरिता दर्जेदार बॅटिंग करत असताना बघायला मिळतोय. आणि कव्हर बघा खाली क्षेत्र त्याने निवडलं. जसा बॉल तसा मिरिटवर बॅटिंग करण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. पुढचा बॉल. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायला गेले. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे. रिस्की रन आहेत त्या कारणाने धाव नाकारली आहे. 6 चेंडू आता 7 ची गरज. 6 चेंडू आणि 7 ची गरज आहे. पहिलं षटक
निर्धाव आलेलं, परंतु त्यानंतर या षटकामध्ये विचार केला तर धावा आल्या त्या म्हणजे 14, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले 3 चौकार, त्यापैकी 1 ठोकलेला राजेश वलटेनं आणि 2 ठोकले शुभम दुपारेनं. आता येणारे अंतिमचे बॉल आहेत 6 आणि करायच्या आहेत तुम्हाला 7. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. जबरदस्त मॅच, खऱ्या अर्थानं विजय कोणाचाही हो, परंतु आपण ज्या पद्धतीने ही स्पर्धा पाहतोय, स्पर्धेचा विजय नक्की म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने खेळ बघायला मिळतोय, अगदी रंगतदार लढती मैदानामधनं बघायला मिळत आहेत. बघा समोर 22 धावा 21 धावा डिपेंड करायच्या असताना सुद्धा मॅच मात्र 6 चेंडू 7 वर आली आहे. पहिलं षटक निर्धाव बघायला मिळालेलं, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात. म्हणजे कोणाच्याही बाजूने मॅच मात्र झुकायला तयार नाहीये. कधी वाटतंय या मॅचवर खानविली संघ हवी होईल, तर कधी वाटते दुपारेपाडा टीम. आता बघूयात अंतिमचे बॉल बाकी 6 आणि करायच्या तुम्हाला 7. 6 चेंडू आणि 7 ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता विष्णू खुताडे गोलंदाजी ट्रॅकवरनं. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, वेगाने एक सिंगल चोरायची आहे आणि कंप्लीट सुद्धा केली जाईल. लेग बाईज ना सर, लेग बाईची धाव या ठिकाणी पंचांनी दर्शवली आहे. मॅच मात्र रंगतदार. येणारे बॉल आहेत 5, करायच्या तुम्हाला 6. बघा तो सेकंड लास्ट बॉलवर ठोकलेला 1 षटकार, तो षटकार या मॅचच्या मधोमध आता उभा आहे. 5 चेंडू आणि 6 ची गरज. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केलाय, मागे फिल्डर येत आहेत बॉलवर. अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलला हातामध्ये कलेक्ट केलंय, फेक केलीये, थोडीशी मिसफिल्ड, परंतु त्या ठिकाणी लगेच बॅकअप होतं तयार. एकच सिंगल मिळेल. येणारे बॉल बाकी आहेत आता इथून 4 आणि करायचे आहेत 5. 4 चेंडू आणि 5 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सिली मिस्टेक्स होत आहेत. 22 ची धाव कंप्लीट झाली आहे. उमर कडनं पुन्हा एकदा एक चूक बघायला मिळाली. रोशनचा थ्रो चुकीच्या एंडला गेला, केल्यानंतर सुद्धा संधी होती, परंतु तिकडे कलेक्ट करायला चुकले आणि 1 धाव मिळाली आहे. शुभमला जीवनदान मिळालंय. हे बॅटल मात्र रंगतदार. परंतु प्रेक्षकांनो, एकदा मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच करता. 3 चेंडू आणि 4 ची गरज. यावेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. उमर पोहोचेल का? पोहोचत नाहीये. 1 तर मिळाली आहे, काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील? नाही नाही नाही, धाव नाकारली आहे. येणारे बॉल आहेत 2 आणि करायच्या आहेत 3. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. कानिवलीकर, विष्णूची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजी करता. आणि मित्रांनो, जो मैदानाच्या मधोमध उभा आहे शुभम, त्याची फलंदाजी आवडली असेल तर दुपारे पाडाकर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्या बॅटिंग करता सुद्धा. येणारे बॉल आहेत 2 आणि करायच्या तुम्हाला 3. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. जबरदस्त आजच्या दिवसातील अंतिम सामना, रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमधनं बघायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, याची नोंद असू द्यात. गोलंदाज विष्णू सज्ज होईल. फुलटॉस बॉल आणि खेळ खलास. शुभम दुपारे नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलंय आणि शुभम दुपारेनं आपल्या संघाला या स्पर्धेच्या टॉप 6 मध्ये नेऊन पोहोचवलंय आणि विजयी झाली आहे टीम. या सोपान